आता सध्याला बऱ्याच जणांना औरंगजेबाचा पुळका आलाय. पण हा औरंगजेब खरा कसा होता हे एकदा ऐका. सत्तेसाठी या औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना 8 वर्ष कैदेत ठेवलं होतं. त्याच्यावर 2 वेळा विषप्रयोग केला होता. हा शहाजहान कैदेत असताना त्याला पाणी देखील मर्यादित दिलं जायचं. यावर शहाजहानने औरंगजेबाकडे जास्त पाण्याची मागणी केली, पण ती औरंगजेबाने मान्य केली नाही. यावर शहाजहानने फारशीमध्ये एक कविता लिहिली आहे. त्यामध्ये तो लिहितो की तू तुझ्या जिवंत वडिलांना पाणी देखील देत नाही. तुझ्यापेक्षा हिंदू चांगले, जे पितृपक्षामध्ये आपल्या मेलेल्या पूर्वजांना पाणी देतात. हे सगळं सोडाच हो. या औरंगजेबाने स्वतःच्या सख्ख्या भावाचं मुंडकं उडवलं होतं आणि ते मुंडकं अख्ख्या दिल्लीत त्यांनी फिरवलं होतं. त्याच्या दुसऱ्या भावाला त्यांनी कैदेत टाकलं आणि त्याच्यावर विष प्रयोग करून त्याला मारून टाकलं. स्वतःच्या पुतण्याला त्यांनी मृत्यूदंड दिला. आणि या औरंगजेबाचा या क्रूरपणाचा कळस म्हणजे त्याने स्वतःच्या मुलालाच मारून टाकलं होतं. जो औरंगजेब स्वतःच्या वडिलांचा नाही झाला, स्वतःच्या सख्ख्या भावांचा नाही झाला, स्वतःच्या मुलाचा नाही झाला, या औरंगजेबाचा या मूर्ख माणसांना पुळका येतोय. तो चांगला शासक म्हणतायत, मग तरी देखील त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला का मारलं? आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर 40 दिवस अत्याचार करून त्यांची एवढ्या क्रूरपणे हत्या केली, तरी देखील या औरंगजेबाच्या खबरीसाठी आपल्या काही बांधवांना एवढा त्रास होतोय. एवढ्या दंगली केल्या जात आहेत, एवढ्या लोकांचं नुकसान केलं जात आहे, त्यांची घरं फोडली जात आहेत, पार पोलिसांवर दगडफेक केली जाते. का? तर या औरंगजेबाच्या कबरीसाठी. कालचा जो नागपूर मधला प्रकार झाला त्याबद्दल तुमची मतं कमेंटमध्ये कळवा. आणि हा औरंगजेब कसा होता हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा.